नमस्कार मंडळी. पोरं काय ऐकणं झाले, सारखं बाऱ्यावर पाण्याला डुबकायला जातात. चला बघू काय करतात ते. आज जरा गडबड होती, 2-3 ठिकाणी हळद होती, त्याच्यामुळं तिकडं जायचं होतं. त्याच्यामुळं बाकीचे कार्यक्रम घेतले, पटपट उठून स्वयंपाक पाणी घेतला. घरात जरा पाण्याची पावसाळा दिवस आला तरी जवळ तरी पाण्याची टंचाई. मग गेलो होतं बाऱ्यावर, सगळी भांडे घेऊन भांडी घासायला बाऱ्यावर गेलो होतो. कारण का मग घरात इकडं वारं खुललं का घरात पाणी राहत नाही. मग तिथे चालली आपली भांडी कुंडी सगळी, तिथं भांडी घासली, भरली, पाण्याची भांडी भरली आणि खरकटी भांडी तिथं घासून घेतली. कारण मग बाकीचं घरात पाणी यायची वाट बघतपर्यंत तेवढं होऊन गेलं म्हणजे काम बरं पडतं. एवढं पाणी चाललंय तर काम आहे, फक्त तिथे एवढंच का दगडी खूप आहेत, त्याच्यामुळं जरा चढ उतर करताना थोडा प्रॉब्लेम होतो. आणि इकडं किचन घासून एवढं पाणी भरून ठेवलं आहे. कारण का एकदा जर पाणी गेलं समजा तर लाईटीचा प्रॉब्लेम होतो, कशाचाही होतो. बाकी काही नाही तर पिण्यासाठी तरी पाणी भरणं गरजेचं आहे. बाहेर चालू असल्यावर लागलं तर एखादा हंडा भरून आणता येतो. आणि ह्याच्यात हे बारकाल्या भांड्यांमध्ये पाणी ठेवून दिले. तुला हंडे नाहीत का? आहेत, पण ते वरती बांधून ठेवण्यात गरज नाही लागत आता. म्हणून हा 2 दिवस झाले बाजार आणला आहे, पण त्याला टाईम भेटाना भरायला. म्हटलं भरून ठेवीन. आता ही भांड्याची जाळी घेऊन जाणार आहे मी आता बाऱ्यावरती. भांड्यावरची जाळी एका असं सगळं पसराचं ठेवलेलं आहे करून. काय आमची दिदोबाई खेळती आहे, एकटीच चाललंय तिचं खेळणं. काय भांडी बाऱ्यावरून घासून आणलेली आहे, ठेवली आहे. त्याच्या प्रोसेस व्हिडिओ काढायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त प्रोसेस करायला लागते. आणि ही मुलं आमची पोरं सगळी कंटिन्युअस 3, 4, 5, 6 वेळा वारं चालू असतं. नानाचं वारं चालू असं, आमचं वारं चालू असतं, सारखे पाण्याचा डबका त्यात. पण एकदा भिजलं 2दा भिजलं ठीक आहे, पण ते सारखं भिजणं चांगलं नाही. सर्दी बिर्दी होईल, पण ह्यांना कळतच नाही. फार तोंड वाजवितात, असे उलटी पालटी पडतात. तर काय करावं, किती दगड येते ते एखाद्याला लागला तर केवढ्याला जाईल. पण ती काय ऐकायला मागतीच नाही, तर अजिबात नाही बघती. आता ह्यांना काय सांगावा आणि शिकवावं, काही सांगायला बोलायला गेलं का परत ते तशीच वागतात. आता हे आत्ताचं झालं, परत आज दिवसभरात 2 वेळा झालं तसंच केलं. तेवढ्यात माझ्या सोनूचं पार्सल आलं. बॉटल मागवली होती पाणी पिण्यासाठी, ती आली तिची. ते बघून तिला जरा बरं वाटलं. आता मी ती खोलून दाखवते. अशी बॉटल आलेली आहे, चांगली क्वालिटी आहे, फक्त जरा पातळ भेटली आहे. पैसे दिले त्याच्या म्हणून जरा बॉटल पातळच आहे. याने मी पाणी पिता आलं, बाद झालं. फळ सीझन निघाला तसं बी तिला काही बॉटलची गरज नव्हती, पण म्हटलं असू द्यावा, घेतली मग तिच्यासाठी. अशी आहे बॉटल. मग जरा चूल पेटून घेतली, कारण का चिकनचा वेत होता. म्हटलं जरा चिकन चुलीवरच शिजवलं चुलीवर, फक्त फोडणीला वाटण बिटण चुलीवरच भाजलं ते फक्त. मग फोडणीला इकडे घेतलं. आता ह्याचा सगळा चुलीवरचं चिकन ह्याचा एक मी ब्लॉग तयार करणार आहे रेसिपीचं, तो नक्की बघा, चॅनलवर अपलोड होईलच. हे जरा पातळ रसा धरला, सुकी पण केली, आणि मग आळणी पाण्याचं सूप पण ठेवलं. आळणी म्हणजे खारट, थोडं मीठ टाकतो आम्ही त्याच्यात, नाही असं नाही, त्याचं सूप पण बाजूला ठेवलं. असा होता चिकनचा बेत म्हटल्यानंतर सगळ्यांनी खाऊन पिऊन झालं. मरणाची भांडी होती, ती भांडी कुंडी असली. 5-5:30 वाजता सगळ्यांना खाऊन पिऊन घातलं. एक भात भाकरी मस्त बेत केला होता. चालू दे म्हटलं, आता खायचंच आहे म्हटल्यानंतर लवकरच बनवलं, लवकरच खायला घातलं सगळ्यांना. म्हटलं मग संध्याकाळी कुणी मागितलं तर 1-2 भाकरी करता येईल. इकडं त्यावर खाऊन पिऊन पोरं सरं झोपवली, आणि मग आम्ही संध्याकाळी खाल्लं पिलं. थोडंसं बाकीचं इकडून तिकडून राहिलेली कामं उरकली. असा होता आजचा माझा दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.